नमस्कार रसिक श्रोते हो. आज आपण एक अगदी नवीन प्रकारची कथा ऐकणार आहोत. कथा 1989मध्ये लिहिलेली आहे. कथेचं शीर्षक आहे जन्म. लेखक रत्नाकर मतकरी आणि कथासंग्रहाचं नाव आहे अंश. ह्याच्यामध्ये माणूस ही एक नष्टप्राय जवळजवळ नाहीशी झालेली जमात आहे आणि मानव ही नवीन निर्माण झालेली जमात आहे. ह्याच्यामधली भाषा पण वेगळी आहे. तर जे मी वाचणार आहे ते लेखकाने लिहिलेलंच वाचणार आहे. मी अशुद्ध वाचते आहे असा समज करून घेऊ नका. निराळ्या प्रकारची भाषा आहे, पण शेवटपर्यंत ऐका, कारण ह्याच्यामध्ये हा माणूस आणि मानव हे काय दोन प्रकार आहेत हे कथेमधूनच हळूहळू उलगडत जाणार आहे. आणि लेखक किती दूरदृष्टीचा असतो. 1989मध्ये लिहिलेली ही कथा आज आपल्याला वाटतं आहे की खरोखरच काही 400-500 वर्षांनी खरोखरच अशी परिस्थिती येईल असं आपल्याला ही कथा ऐकत असताना वाटायला लागतं. शेवटपर्यंत नक्की ऐका. मी वाचन सुरू करते. जन्म. एक दिवस, एक चमत्कारिक प्रकार, खूप चमत्कारिक. मी पिंजऱ्याबाहेर, नवा मानव गुडघ्यांवर, मी समोर उभं. नवा मानव माझ्याशी बोलतं. त्याचं शब्द दुसऱ्या मानवासारखं कर्कश नाही, गडगडाट नाही, ओरडाओरड नाही, नुसतंच हळूगार, फुंकरसारखं. शब्द काय की मला तुझं भाषा माहीत, चांगलं येतं, असं हा मानवचं शब्द. मला आश्चर्य, भयंकरच आश्चर्य. मानवला माझं भाषा कशी येतं तरी त्याच्या तोंडातून बाहेर पडतं, म्हणजे त्याला माहीत. खूप आश्चर्य. हे नंतर. आधीचं आधी. पण आधीचं म्हणजे कधीचं? सगळा गोंधळ. मी हुशार नाही, समज कमी, चटकन डोक्यात कालवा. मानवसारखं अभ्यास नाही, तो फार हुशार. नाना करामती. यंत्राशी भाषा करतं, यंत्र त्याच्याशी भाषा. सगळं ज्ञान, खूप ज्ञान. मानवचं डोकं मोठं, आकार मोठं, बुद्धी मोठं. तसं मी नाही, लहानसं, मानवच्या कमरेपर्यंत, त्याहून खाली मांडीपर्यंत. माझं डोकं लहान, बुद्धी लहान. यंत्राशी भाषा नाही, भाषा झाडांशी, वाऱ्याशी, पाण्याशी, पक्ष्यांशी, एकमेकांशी. तेव्हा ज्ञान कमी, समज अपुरं. पुन्हा गोंधळ. आधी मी कोण, कुठं बोलतं. मी माणूस दरी कपारीतलं, रानावनातलं. मी माणूस, तरुण, अजून मादी भेटलं नाही. आमच्या जंगलात दुसरं माणूस, मादीबरोबर. मादी, माणूस, खूप प्रेम. झाडावर, पाणीमध्ये, चंद्र खाली, रात्र दिवस आनंद. मी गुहेत राहतं. फळं, मासे, पक्षी, सगळं भक्ष्य. कधी रानात झोपतं. भोवती विस्तवचं वर्तुळ. लांडगा विस्तवचं वर्तुळमध्ये पाय घालणं शकत नाही. मी माणूस, सुखी, गच्च शांत झोप. वर चंद्र, स्वप्नात चंद्र, चांदणी, पुष्कळ चांदणी. केव्हा केव्हा स्वप्नात लांडगा. भय, किंकाळी. डोळे उघडले तर चंद्र. मग भीती नाही, शांत झोप. रानात माणूस सुखी. माझ्यासारखं माणूस, पुष्कळ माणूस. रानावनात, दरी कपारीत, गुहेत राहणारं. काही तरुण, काही म्हातारं, काही अर्भक. मादीही पुष्कळ, तरुण पुष्कळ. म्हातारं मादी पुष्कळ नाही. का तर तरुण मादी धरून नेतात.
परत येत नाही. तरुण मादी कोण धरून नेतात? मादी धरून नेतात मानव. मानव एकदम भयंकर काळं कुट्ट, केसाळ, डोळे पेटलेलं गारगोटीसारखं, नाक चपटं, नागपुडी नुसती रानातलं झाडाचं ढोल, दात मोठं, भयंकर, उंच धिप्पाड. एक हातनं माणूसला हवेत उचलेल, पकड सुटणार नाही असं हे अगडबंब. माणूस मादी पकडायला एकदम पुष्कळ मानव येतं, लांबच लांब गाडीतून. हातात लहान डबी, ती मोठा आवाज, मोठा उजेड, समोरचं माणूस जागेवर खलास. रक्त, खूप रक्त, सगळं माणूस भयंकर घाबरलेलं, झाडात गुहेत अल्लत लपलेलं. आवाज नाही, श्वाससुद्धा नाही, तरी मानव बरोबर शोधतं. मादी अचूक धरून नेतं. पुष्कळ मादी पकडून गाडीत. मादी मोठमोठ्यानं किंकाळी, पुष्कळ किंकाळी. मादी गेलं की माणूस जखमीसारखं विव्हळतं. मानव दया नाही, मोठमोठं हास्य, गडा 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 गडा, जबडा रुंद वासून, मोठमोठं दात, रक्तासारखी लाल लाल जीभ दाखवत. मानव मादीबरोबर थोडं माणूस पण धरतं, धष्टपुष्ट. मानवच्या हातातलं डबीचं मोठं मोठं बार धरून नेणार म्हणून माणूस घाबरलेलं. कोणी झाडावर, तिथून मानव हाताला पायाला जखम करून खाली पाडणार. कोणी कपारीत, त्याच्यावर बार घालणार, तसंच गाडीत टाकणार. गाडी लांब, रुंद, तिच्यात मोठं पिंजरा, त्या पिंजऱ्यात सगळं माणूस मादी घालणार. पिंजरा बंद, दाराला कुलूप, आत माणूस. मादी किंकाळी फोडणार, पुष्कळ किंकाळी, रडारड, घाम, हगून मुतून घाण, बेजार. पण मानव, दया माया नाही. मोठं माणूस आम्हाला सांगायचं, मानवचं गाडी दिसलं की लगेच दगड आड, झाडांवर लपायचं. आम्ही तसंच करायचं. तरी एक दिवस फसलं. गाडीतून मानव आलं, आम्हाला बरोबर शोधलं. आम्ही पळालं तरी आमच्या मागून धाव धाव धावलं. हातमधल्या डबीतून बार, आग काढलं. पुष्कळ तरुण मादी, मी, आणखीन 1-2 माणूस धरून पिंजऱ्यात घातलं. आम्ही रडलं, ओरडलं, किंचाळलं, लाथ झाडलं. पण मानवचं शक्ती अचाट. ते कसं सोडणार? बंद केलं पिंजऱ्यात, गाडी सोडलं. आम्ही आतमध्ये कल्लोळ केलं. सगळं सगळं फुकट. गाडी पुष्कळ वेळ चालू. जंगल खूप मागं राहिलं. कुठे नेतात काही कळलं नाही. शेवटी तसंच एकला खाली टाकलं. मग उठून उभं केलं, चालवलं. कुठं मारायला नेतं का ते समजेना. तोंड कोरडं, पोटात गोळा. समोर भयंकर दिसलं. पुष्कळ मानव, काळं, केसाळ, मानवाचं जंगल. त्यातलं थोडं आमच्यासोबत आलं. समोर मोठं मोठं चौकोन, प्रचंड. त्यात दारं, दारातून आत. मग मीला एका पिंजरात ढकललं. तरुण मादी, सगळं दुसऱ्या आणखीन मोठा पिंजरात. आणखीन 1-2 तरुण माणूस. कुठं माहीत नाही. बहुतेक मीसारखं ते आणखी अलग पिंजरात. माझं पिंजरा सगळीकडून बंद. आकाशला जागा नाही, वाराला जागा नाही, पण आत थंड. चमत्कार. कोपऱ्यात थोडं जागा, बहुधा हगाम उतायला. बाकी सारं रिकामं. कचरा नाही, काटकी नाही, पान नाही. झोप, जाग म्हणजे रात्र दिवस. दिवसातून 3 वेळ खायला. भरपूर, छान. असं केव्हा खाल्लेलं माहीत नाही. फळं नाही, पानं नाही, निराळस, पण खूप चवदार.
प्यायला पाणी पोटभर. सकाळी झोपून उठलं की मानव ओरडून पिंजराबाहेर. मोठं पटांगण, कोपऱ्यात उभं करणार. उडी, धावपळ असं मानवच्या शिट्टीवर परत परत. अंगातून घाम घाम, थकवा पण मजा. रानात दगडात आम्ही असंच उडी मारतो, पण तिथं शिट्टी नाही. इथं शिट्टी. त्या अन्नमध्ये काय घालतं कोण जाणे, पण एकसारखं मादी हवं असं होतं. एकदम बेचैन. मानवला बरोबर माहिती. सकाळी संध्याकाळी बाहेर काढून दुसरा पिंजरामध्ये सोडणार. तिथे एक कोणीतरी मादी सोडलेलं. मी तिच्याबरोबर समाधान करणार. सकाळी संध्याकाळी. तरी परत रात्री बेचैन, सारखं वखवक काहीतरी खाण्यात घातलेलं बहुतेक. मानव पिंजरातून खसकन बाहेर ओढणार. मोठानं ओरडा, शिट्टी. मानव छान नाही, मानव दुष्ट, मानव क्रूर. मानवला सगळं बुद्धी, सगळं ज्ञान, पण मानवला माणूस माहीत नाही. माणूस मनात काय होतं मानव कळत नाही. त्याचं भाषा समजत नाही. माणूस हा मानवचं भीती, मानवचं राग. मानवनं आम्हाला पिंजरात ठेवलं, कोंडलं. मी मानवचं वाईट होणार म्हणतं. आणि एकदम चमत्कारिक प्रकार, खूप चमत्कारिक. जुना मानवचं काम बदलतं. त्याची जागावर दुसरा मानव, नवा मानव. हा नवा मानव आरडाओरडा नाही, सावकाश बाहेर हळूच शब्द. मला तुझं भाषा माहीत, चांगलं येतं. मला प्रचंड आश्चर्य. नवा मानव जुना मानवसारखंच काळा, केसाळ, धिप्पाळ. मीच्या दुपटीहून मोठा, दाताड मोठं, पण जबडा वासत नाही. डोळे दुसरा मानवसारखं पिवळं नाही, पानासारखं हिरवट. त्याचा शब्द, मला तुझं भाषा माहीत. ते कसं? मानव नुसतं गुरगुरणार, ओरडणार. माझं भाषा, पानाचं सळसळ, झराचं खळखळ. त्याला कसं येणार माझं भाषा? खरे, नवा मानव बोलतं, मी शास्त्रज्ञ आहे, पण पिंजरावरचं काम मागून घेतलं. खूप मानव एकहून अधिक काम करतं. आणखी मी माणूस काय समजावं म्हणून त्याचं भाषा शिकलं. आणखी दोन्ही प्राणीचं, लांडगाचं, ससाचं पण, ह्यांचं पण भाषा शिकलं. मासाचं भाषा, कासवचं भाषा पण शिकणार. तू हुशार आहे. मला पिंजरात का कोंडलं सांग. मला परत जंगल हवं, आकाश हवं. मला पकडून का ठेवलं? रोज तुला मादी देतात ना? हो, तरी वखवक वाढतं. तुझं अन्नात आम्ही औषध मिसळतो. तुला मादी हवं होईल असं. तुला इथं आणलं ते मादी गाभण ठेवावं साठी. आम्हाला माणसाचं पिल्लं हवीत. माणसाचं पिल्लं? कशासाठी? प्रयोग करून बघावं साठी. मानव कधी आजारी होऊ नये, नेहमी तरुण, सुदृढ राहावं, यासाठी एकसारखं संशोधन. मानवचं जवळचं प्राणी म्हणजे माणूस, म्हणून माणसाची पिल्लावर संशोधन. त्यासाठी रानातून मादी पकडून आणतं. आणखीन तुझ्यासारखं तरुण नर, पिल्लांसाठी. मग पिल्लं कुठं? वेडास तू. नवा मानव हा 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 हसलं. गाभण मादीना शेवटचं 2 महिने आम्ही देखरेखखाली ठेवतं. म्हणजे 5वा महिन्यात त्यांना वेगळं ठेवतं. तिथं पिल्लं जन्माला येतं. तिथून सरळ प्रयोगशाळेत जातं. हां, प्रयोगानंतर कुठे जातं पिल्लं? कुठे जाणार? बहुतेक पिल्लं प्रयोगमध्ये मरतं. उरलेलं निकामी होतं. ते सगळं आम्ही मारून टाकतो. मारून टाकतो? हो. निकामी, लुळं पांगळं पिल्लं जिवंत कशाला ठेवायचं? भयंकर.
भयंकर तुम्ही. माझं डोकं वावटळीत. आमचं पिल्लं हे लोक मरू देतं, मारून टाकतं. माझं डोळ्यातून पाणी. अरे अरे अरे, काय झालं? पिल्लं मरतं म्हणून तुला वाईट वाटतं? पण वाईट कशाला? वाटेल तेवढं पिल्लं तुम्ही जन्म देऊ शकता ना. मी गप्प. डोळ्यातलं पाणी तसंच पुसत नाही. नवा मानव विचारात. बहुतेक तुम्हाला ती पिल्लं हवंसं वाटत असेल. सगळंच्या सगळं. नवा मानव विचार करीत बोलतं. म्हणून ती गेलीचं तुम्हाला काय तो शब्द बरं, हां दुःख. दुःख घडत असेल, नाही दुःख होत असेल. पण माणूस, सगळी पिल्लं कशाला तुम्हाला हवी वाटत असेल? त्यांचा उपयोग नाही तरी ती नुसती आपलं स्वतःचं आहे म्हणून. माझं जेवण, आंघोळ पुरं. मला परत पिंजऱ्यात ठेवलं. नवा मानव गेलं. संध्याकाळ. मादी सोडलेला पिंजरामधून मी परत माझं पिंजऱ्यामध्ये. थोड्या वेळेनं नवा मानव पुन्हा दार उघडून मला बाहेर काढलं. मला तुझ्याशी बोलायचंय. काय? मी दिवसभर विचार केलं. तू सकाळी केलं त्याचं काय? पिल्लं, डोळ्यात पाणी त्याचं. हां, पिल्लं. पिल्लं तुम्हाला आपलं वाटतं. आपलं पिल्लू जातं हे दुःख वाटतं. मी याला काय म्हणू? पिल्लांविषयी माणूसला वाटतं त्याला, त्याला काय म्हणू? पिल्लूविषयी माणूसला वाटतं त्याला. मला पण शब्द येत नाही. मला वाटतं. आम्हाला तुमचंसारखं वाटत नाही. नवा मानव सांगतं. पुष्कळपूर्वी आमचं पूर्वज माणसं होतं. त्या माणसांना खूप काय काय वाटायचं. त्याला तुमच्या भाषात एक शब्द आहे. आठवलं? हां आठवलं. भावना. भावना शब्द. पण माणूस जसं जसं प्रगती केलं तसं तसं बुद्धी वापरत गेलं. भावना वापरायचं सोडून दिलं. आता साफ विसरलं. माणूस तुमचं पूर्वज होतं? मीला आश्चर्य. खूपसे वर्षांच्या आधी. तेव्हा सांगतात माणूस 9 महिन्यांनी जन्म व्हायचं, नंतर 8, आता 7. पण आता माणूस राहिलं कुठं? थोडं तुमच्यासारखं जंगलात, नाहीतर प्राणी संग्रहालयात. संग्रहालयात तरी काय, प्राणी 4-5, माणूस लांडगा, ससा, कासव आणि मासा. कावळा, आणखी 2-4 पक्षी. पूर्वी सांगतात खूप प्राणी आणि खूप पक्षी. माणूस जसं जसं प्रगती झालं तसं तसं तो आपल्यासाठी इतर प्राणी मारून मारून नाहीसंच केलं सांगतात. करता करता माणूस खूप सुधारलं, मानव झालं. प्रत्येक गोष्ट बुद्धी वापरून करायला लागलं. सगळं स्वतःसाठी. सगळं जग. मी गप्प. समजत नाही तो बोलतो ते सगळं. तुमची बुद्धी कमी, भावना अधिक, म्हणून तुम्ही आमच्यापासून अलग राहिलं. जंगलात हळूहळू छोटं होत गेलं. 3-3.5 फूट झालं. आम्ही कसं राकट धिप्पाड होत गेलं. माझी उंची 8 फूट आहे. आम्ही आता गोरिलासारखं झालं. गोरिला म्हणजे काय आहे माहीत? नाही, मी मानेन. गोरिला म्हणजे माकड असायचं एक पूर्वी. मी ग्रंथात वाचलं की पहिल्यांदा गोरिला माकडात हळूहळू सुधारणा झालं, माणूस तयार झालं आणि नंतर पुन्हा माणसात सुधारणा झालं आणि त्याचं गोरिला मानव तयार झालं. निसर्गाचं चक्र पूर्ण झालं. बरोबर? माझ्या डोक्यात गोंधळ.
निसर्गाचं चक्र, गोरीला, मग माणूस, माणूस परत गोरीला माकड, माझं समोर बसलेलं, मग मी कुठं? मी माणूस या गोरिलाच्या काळात कसं? माणसाच्या काळात माकडं असायचं तसं, पण संख्यानं थोडं. नवा मानव म्हणाला, तुम्हाला रडू येतं, भावना असतात, सगळं विचित्र. भावनाचं काम काय? हं? आज रात्री मी यंत्र मेंदूला हा प्रश्न विचारणार. नवा मानव मला परत पिंजरात ठेवलं, गेलं. मी विचारात, भावना काय म्हणाला तो? मी माणूस, तो तो गोरीला माकड, माणसाचं झालेलं माकड. बुद्धी वाढत गेली म्हणून, भावना वापरलं नाही म्हणून. ते कसं काय कळत नाही. सगळं गोंधळ गोंधळ गोंधळ. ती संध्याकाळ मला माझं मादी भेटलं, खूप आवडलं. तिचं डोळे, त्यात मला आकाश दिसलं. लाल लाल ओठ, थोडं ओलसं, पिंगट केस, सुंदर सुंदर, सगळं छान. तिचं बोलणं, पानावर दवाचं थेंब टप टप सांडतं तसं. एखादं शब्द, पण त्यामध्ये सूर्याचं सगळं प्रकाश लखलखतं. मी रोजच्यापेक्षा अधिक समाधान झालं. मध तोंडात घेताना फूल चोखतो तसं मी तिचं ओठ चोखलं. नदीचं धार वाहून नेतं तसं तिनं माझं शरीर वाहत नेलं. केव्हा बुडवत, केव्हा तरंगत, केव्हा प्रवाहात ढकलत, केव्हा खोलात खेचत. पिंजरामधून बाहेर आलं तरी तिच्या अंगाचा सुवास आपलं माझं भोवती ढगासारखं पसरलेलं. मग मला आणखीच काही काही आठवलं. मागं राहिलेलं रान, बारीक पिवळं फुलं, पाणीतलं प्रतिबिंब, ढगामागचं किरण. पुढं एकदा ही मादी म्हणालं, मला राहायचं नाही पिंजरात, तू मला परत घेऊन चल, आपण एक होऊन राहू. आनंद, सोडवणार ना इथून? मी हो केलं. कसं सुटणार पिंजरामधून मलाच माहीत नाही. बाहेर रात्रंदिवस त्या काळं कुट्ट राक्षसचं पहारा, त्याचा हातात डबी, बार काढणारं, उजेड पाडणारं, एकदम ठार मारून टाकणारं. कसं जाणार त्यांना ठकवून? पण मादी रडू होईल म्हणून मी हो, सुटून जाऊ असं समजूत घातलं. दुसरं दिवस नवा मानवला म्हटलं, खूप दिवस गेलं, आकाश पाहिलं नाही, झाड पाहिलं नाही. बाहेर घेऊन जाशील, आकाश दाखवशील, झाड दाखवशील? तो म्हणालो, फार कठीण, पाहतं. 2 दिवस गेलं. सकाळी नवा मानव आलं, म्हणालं, आज संध्याकाळ, बाहेर नेतं. मी वाट पाहत राहिलं, कधी संध्याकाळ होणार, कधी आकाश दिसणार, सूर्य कसं मावळणार. सगळीकडे रंग रंग रंग, हात सोनेरी, पाय सोनेरी, किती मजा. नवा मानव आलं, मला पिंजरातून बाहेर. तो बरोबर निघालं. मोठा चौकोनच्या दारात 2 काळं काळं मानव पहारेकरी, सावलीतल्या डोंगरासारखं. याला कुठे नेतस? विचारलं. नवा मानव म्हणालं, मी डॉक्टर, हा दुबळं माणूस, याला बाहेरची हवेत श्वास घ्यायची गरज, नाहीतर मरेल, म्हणून नेतं. सावलीतल्या डोंगरासारखं काळं मानव पहारेकरींनी सोडलं, बाहेर पडलं. बसलं हिरवळीवर. मी पसरलं. वर पाहिलं. आकाशात पांढरं ढग एकटं एकटं निघालेलं तरंगत, स्वतंत्र. कोणी त्यांना पिंजरात ठेवत नाही. मी आकाशाकडे पाहताना नवा मानव मीकडे पाहत राहिलं. म्हणालं, तू सुंदर आहेस. मी विचार केलं, हा मानव इतर मानवहून वेगळा, म्हणून मला बाहेर काढलं पिंजरातून. इतर
इतर दुष्ट, क्रूर. हा हा छान, खूप छान. नवा मानव म्हणाला, आम्ही असं सुंदर नाही, कुरू, काळं. इतके दिवस मी शिकलं ते आता खोटं वाटतं. मी शिकलं, माणूस सुधारतं, बुद्धी वापरलं, औषध शोधलं, शक्ती मिळवलं, तो 8 फूट उंच मानव झालं. मग तो इतकं कुरूप का? माणूस सुंदर, मानव कुरूप, असं उलटं का? अजून त्याचं उत्तर नाही. पण तुला पाहिलं आणि हळूहळू उत्तर यायला लागलं. तू सुंदर आहे कारण तू हुशार नाही, भोळा आहे. आम्ही कुरूप झालो कारण बुद्धी स्वार्थासाठी वापरलं. अधिक धन, अधिक संपत्ती, अधिक पैसा मिळवण्यासाठी हावरटपणा केला. माकड दुसऱ्याकडून वस्तू खेचतं तशी खेचाखेच केली आणि माकड झालो. कुरूप, काळं, केसाळ, नुसतं माकड. शक्ती, ताकद त्याचं डोंगर झालं. पण काहीतरी सुंदर हरवलं असं तूकडे पाहून वाटलं. म्हणून तू मला मदत करतं, म्हणून बाहेर आणतं, आकाश दाखवतं. मी तूसाठी काही करत नाही. मी शास्त्रज्ञ. मी शोधतं, तू काय मिळवायला जातं ते बघतं. तुझा पिंजऱ्यामध्ये तुला काय कमी? खायला प्यायला भरपूर, दिवसभर आराम, दिवसाला 2 मादी. पण तू अस्वस्थ. तुला आकाश बघावं वाटतं, रान बघावं वाटतं. का 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 ते मला शोधून काढायचं? त्यात उत्तर आहे, आम्ही परत सुंदर कसं होणार याचं. मला काही कळलं नाही. मी गोंधळात त्याचं चेहरा बघितलं. आता ते जास्त कुरूप दिसलं नाही. इकडे झाड कुठं? मी विचारलं. झाड नाही, पूर्वी शेत. सांगतात फार वर्ष झालं सगळं झाडं मानव तोडत गेलं. आता पाऊस यंत्राच्या मदतीनं पाडतं, फक्त चौकोनी इमारती बांधतं, एकाहून एक उंच, मानवच्या मापाच्या. त्यांच्यासाठी जागा हवी. झाडांना जागा कुठून देणार? म्हणून तोडत गेलं. आता झाड फक्त जंगलात, वस्तीपासून लांब. झाड नाही. मी खिन्न, रडू येणार वाटलं. मी गप्प. मी तिथपर्यंत चालत जाऊ, डोंगरच्या कडापर्यंत? मी विचारलं. तिथून सूर्यास्त बघतं. बघू. नवा मानव विचारा. मग हो म्हणतं. मी जातं लांब लांब, डोंगरची कडापर्यंत. तिथं लाल लाल सूर्य, सगळं सोनेरी. मी सोनेरी प्रकाशात नाचतं. प्रकाश माझं पायवर, हातवर. मला दिसत नाही, पण माझ्या डोळेमध्ये, सबंध चेहऱ्यावर प्रकाश नाचत असेल. मी सोनेरी असेल, मी सुंदर दिसत असेल. प्रकाश मावळेपर्यंत मी प्रकाशमध्ये नाचलं. प्रकाश मी मध्ये नाचलं. पुष्कळ वेळ. परत आलं. नवा मानव काळोखमध्ये बसलेलं. आधी दिसलं नाही. मग तोच बोललो. मला वाटलं तू परत येणार नाही, तू पळून गेला. आश्चर्य. नवा मानव असं कसं बोलतं? मला वेळ झालं, पुष्कळ वेळ झालं. मी म्हटलं, सूर्य सुंदर दिसलं, लाल, सोनेरी. मला उशीर समजलं नाही. वेडा. नवा मानव हसतो. मी तुला पळायचं संधी दिलं होतं. तू नुसतं सूर्य पाहून परत आलं. मी पुन्हा आश्चर्य. मी कसं पळून जाणार? मी परत येत नव्हतं म्हटलं. मग पळून कसं जाणार? अरे म्हटलं म्हणून काय झालं? नवा मानव
पळणारं काय खरं सांगतं? मी शब्द दिलं ना, तू विश्वास ठेवला. मग मी कसं पळणार? तू माझी वाट नाही पाहणार? मला परत यायलाच लागणार. विश्वास, शब्द, पुन्हा नवा मानव विचारात. हे आणखीन नवीन गोष्ट. आम्हाला माहीत नाही. आम्ही विश्वास ठेवत नाही, शब्द पाळत नाही, म्हणून आम्ही कुरूप झालं का? फसवाफसवी करायला शिकलं म्हणून माणसातून परत माकड झालं का? तू मला असं काय विचारतो? पिंजराकडे चालत जाताना मी म्हटलं. मला काय कळतं? मी तर साधं अडाणी माणूस. तू तू हुशार मानव. तुला कळत नाही ते मला कसं कळलं? नवा मानव मला उचलून घेतलं. मी त्याचं केसा खांद्यावर डोकं ठेवलं. वाटेत दोघं काही बोललं नाही. नवा मानव गपचूप मला पिंजरात आणून सोडलं. मादी खूप रडत होतं. का विचारलं? सांगत नव्हतं. मी जवळ घेतलं. सगळं अंगभर हळूच हात फिरवलं. पण कशाला रडतं ते सांगितलं नाही. नुसतंच मधून मधून हुंदके. पुन्हा शांत, पुन्हा हुंदके. काय झालं कळलं नाही. मी नेहमीसारखं समाधान केलं. लाल सूर्याची गोष्ट सांगितलं. कसं मावळला हे सांगितलं. ती थोडं शांत. हस म्हटलं. हसू येईना. मग मी तिचं तळपाय हातात घेतलं. तिथं मासोळीचं चित्र काढलं. गुदगुली झालं तेव्हा हसलं. मग मी पिंजरात परत आलं. पुष्कळ दिवस गेलं. मी नवा मानवला म्हटलं, तू जाशील. तुझी जागावर दुसरा मानव येईल. त्याचं आधी तू मला पळून जायला मदत दे. देशील? नवा मानव तोंडाने चिर्र चिर्र असं आवाज काढलं. मग लठ्ठ लठ्ठ मान इकडून तिकडे केलं. म्हणालं, तुला पळायला मदत सोपं नाही. संशय आलं तर माझं जीव घेतील. मग मी गप्प. मादी एक दिवस म्हणालं, मला पिल्लू होणार. मी विचारलं, मानवला कळलं? अजून नाही, पण थोडं वेळात कळेल. 4-4 दिवसमधून तपासणे घेतात. मग लगेच कळेल. आणखीन थोडे दिवस इथं ठेवतील. मग दुसरा पिंजरात नेतात. पिल्लू जन्म घ्यायला. दुसरी मादीनं मला सांगितलं, तिथून पिल्लू घेऊन जातात. परत देत नाही. खरं? मी म्हटलं. नवा मानवनं मला तेच सांगितलं. मला माझं पिल्लू हवं. पिल्लू कसं मिळणार? पिल्लू हवं, पिल्लू हवं. ते त्याला मारून टाकतील. मला हवं. मी मोठं करीन. तू सारखं सुंदर करीन. धष्टपुष्ट पिल्लू हवं. मला काही सुचत नाही. पण मादी रडू येईल म्हणून मी पिल्लू मरू देणार नाही सांगितलं. मादी हसलं. फार सुंदर दिसलं. रानात पाऊस पडून गेलं म्हणजे गवत आणखी हिरवं दिसतं, तसं आणखी सुंदर दिसलं. पण पिल्लू पिल्लू जिवंत कसं राहणार? 2 दिवसांनी नवा मानव म्हणालं, तुझं पळून जायचं सगळं व्यवस्था केलं. ही प्रयोगशाळा. इथून औषधाचं रिकामं खोकं घेऊन मोठं गाडी जातं गोडाऊनवर. परत नवा स्टॉक आणतं. तुला एक रिकामा खोकात बसवतं. गोडाऊनवर रिकामा खोका उतरून घेतात. खोकाला भोग. त्यातून बघत राहा. सावधपणे बाहेर पड. जंगलात पळून जा. सगळं जमलं. ठरलं तसं नवा मानवनं मला गुपचूप स्टॉकच्या खोलीत नेलं. रिकामं लाकडी खोकामध्ये बसवलं. खोका बंद केलं. त्याला आधीच भोग पाडलेलं. आणखीन पुष्कळ खोका. बरोबर मोठं गाडीमध्ये चढवलं. आपण तिथंच उभं. तिथलं काम करणाऱ्यांनी आरडाओरडा करीत मोठं गाडी सुटेपर्यंत थांबलं. मोठं गाडी सुरू झालं. घरारारारा आवाज करीत. नवा मानव आता परत कुठून दिसणार? माझं डोळ्यात पाणी.
घशात काय अडकावं तसं. मोठं गाडी थांबलं. सगळी खोका उतरून टाकलं. मी भोकातून पाहिलं. सगळं शांत. कोण मानव दिसत नाही. मी हळूच बाहेर आलं. आता पळून जायचं. जंगल खूप लांब, तरी जंगल गाठायचं. आणि एकदम एकदम दगडाचं सुळकाट डोक्यात घुसावं तसं एक विचार डोक्यात शिरलं. त्याबरोबर सूचना झालं. पाय जागच्या जागी दगडासारखं. मी जंगलाकडे पाठ फिरवलं. तिथंच सामानात दडून बसलं. नंतर मोठं गाडी परत भरलं. जायला लागलं. मोठं मोठं काळं मानव इकडून तिकडे ओरडाआरडा करीत फिरायला लागलं. शेवटी मोठं गाडी भरलं. जायला लागलं. सुटणार एवढ्यात एका मानवचं पाठ फिरलं. ते साधून मी पटकन उडी मारून मोठं गाडीमध्ये चढलं. सामानाआड लपलं. मानवला वाटलं काय झालं. वळून परत परत पाहायला लागलं. मी एकदम चूप. मानव गाडी चालू करण्यासाठी काहीतरी गुरगुरलं. गाडी चालू झालं. मोठं गाडी प्रयोगशाळेत परत आलं तोवर रात्र. सगळीकडे काळी काळी सावली. मी काळोखात मोठं गाडीमधून उतरलं. भिंतीच्या कडेकडेने सावलीमधून चालत राहिलं. गुपचूप पिंजरापाशी आलं. तिथंच बाहेर बसून राहिलं. नंतर थोड्या वेळनं नवा मानव पिंजराजवळ आलं. दार उघडलं. हाक मारलीसारखं ओरडलं. दार बंद केलं. वळलं. माणूस पळून गेलं म्हणून ओरडा करायला निघालं. तेवढ्यात मी पायाला विळखा घातलं. ते धडपडलं. ओय ओय केलं. मी पाहून खूप दचकलं. तू म्हणून ओरडलं. मग हळूच म्हणालं, तू परत कशाला आलं. मी म्हटलं, एकटंच पळालं. बिंडोक ना. नंतर आठवलं, मादी इकडेच पिंजरात राहिलं. तू तू मादीसाठी परत आलं. नवा मानव विचारलं. हो. मादी म्हणतं, मला पिल्लू हवं. इथं राहिलं तर पिल्लू मरतं. तिला न्यायला हवं. परत जंगलात पडायला हवं. तिची सोबत. एकटं नाही म्हणून परत आलं. तुला माहीत आहे परत सगळं जमवणं किती मुश्किल. दोघं पळणं पुष्कळ कठीण. एकटं तर एकटं पळायचं. नाहीतर तू इथं दररोज ताकद संपवून पिंजरात लवकर मरणार. काहीही होऊ दे, एकटं पळायचं नाही. गेलं तर तिला सोबत घेऊन, नाहीतर इथेच मरायचं. नवा मानव खाली बसलं. बळकट हातांनी मला एकदम मिठी मारलं. म्हणालं, मानव असं सुचत नाही म्हणून मानव कुरू. मानव काळं, मानव माकड. तू माणूस. तू सुंदर. हे तुझ्याजवळ आहे म्हणून. काय माझ्याजवळ. मी गोंधळून. मला शब्द माहीत आहे. ग्रंथात वाचलं, पण अजूनपर्यंत त्याचं अर्थ कळत नव्हतं. आता कळलं. काय कळलं. कसलं अर्थ. कसलं शब्द. प्रेम. प्रेम असं शब्द. तुझं मादीवर प्रेम आहे म्हणून तू तिला सोडून पळालं नाही. परत आलं म्हणून तू सुंदर. मानवला प्रेम माहीत नाही. मतलबी. मादीकडे जाऊन शरीराचं समाधान करतं. तू तिच्यासाठी मरायला निघालं. हे सगळ्या मानवला जमलं तर संबंध मानवजात सुंदर होणार. माणूस होणार. मी वेड बंबूसारखं त्याच्याकडे पाहत राहिलं. ते खुळ्यासारखं उडी मारत होतं. मधून मधून उसळत होतं. वेडं वाकडं नाचत होतं. मधून मधून तोंडातून शब्द काढत होतं. प्रेम, प्रेम, प्रेम. त्याला काय झालं मला कळत नव्हतं. 4-8 दिवसांनी तीच मादी भेटायचं. वेगळा पिंजरात. रडायचं. म्हणायचं, जंगलात केव्हा जायचं. लवकर नाही गेलं तर मला वेगळा पिंजरात घेऊन जाणार. नंतर मी तुला दिसणार नाही. पिल्लू त्यांच्या ताब्यात. ते मारून टाकणार. त्याला वाचवायला हवं. पळून जायला हवं.
तू तू काहीतरी कर. मी शांत केलं. सांगितलं, आपल्याला नवा मानव मदत करील. मानव? नाव घेतल्याबरोबर तिची थरथर. मानव नको, मानव नको. मानव भयंकर, दुष्ट, मारून टाकील. ती रडायला लागतं. हा मानव इतर मानवपेक्षा वेगळं, क्रूर नाही, मदत करतं. मी झालं ते सगळं सांगतं. पळायला मदत केलं, आकाश सूर्य दाखवलं, प्रेम प्रेम म्हणून नाचलं, सगळं सांगतं. तिचं रडणं थोडं थोडं कमी. नंतर मी नवा मानवला विचारतं, कसं पळून जाता येतं, कधी जाता येतं. नवा मानव काळजीत, दोघं पळणं सोपं नाही. एकटं लपतं, उडी मारतं, धावतं. दोघं कसं करणार. त्यातून ती गर्भार. सापडलात तर तुम्हाला पकडून परत आणणार, बांधून ठेवणार. तुम्हाला सोडलं म्हणून मलाही शिक्षा होणार. संकट आहे. पाहू, विचार करून सांगतं. 4 दिवसांनी सकाळी आलं तेव्हा नवा मानव म्हणालं, आज रात्री पळून जायचं. जंगलाची सीमापर्यंत मी तुम्हाला सोडणार. तयार राहायचं. मला आनंद आनंद. मी उडी मारलं, नाचलं आणि एकदम थरकाप होऊन खाली बसलं. थरकाप का, तर सगळं फसलं आणि मानवच्या डबीतून निघालेलं बारने मरून गेलं तर. मग आकाश नाही, सूर्य नाही, झाड नाही, नुसतं चिखलात रक्त आणि घाण. मी भयंकर विचार सोडलं. नवा मानवला म्हटलं, तयार राहतं. रात्र. गाडी बाहेर उभं करून नवा मानव आत आलं. मला म्हणालं, मादीला बाहेर काढ. मग आम्ही दोघं मादीच्या पिंजराशी गेलो. नवा मानव राज रोस, मी लपून छपून. मादीच्या पिंजराजवळ नेहमीचं मानव उभं होतं. नवा मानव त्याच्याशी बडबड करत बसलं. बडबड करताना त्याला बाजूला घेतलं. मी हळूच पिंजराशी गेलं. दार ढकललं. पिंजरात शिरलं. सगळी मादी टुकू टुकू पाहत. माझी मादी शब्द न काढता माझ्याजवळ आलं. दोघं बाहेर पडलं. सावलीत मिसळून हळूच गाडीशी पोचलं. तेवढ्यात तिथं नवा मानव आलं. मी उडी मारून चढलं. नवा मानवनं मादीला हात देऊन सांभाळून बसवलं. दोघांना सांगितलं, खाली बसा. आम्ही दडून बसलो. त्याने अंगावर काळं मेणकापड घातलं. गाडी चालवायला जाऊन बसलं. गाडी सुरू. मादी मला गच्च बिलगून, घाबरलेलं. गाडी हलतं. तिने हैराण, उलटी होणार म्हणून वाटत होतं. मध्येच गाडी थांबलं. पण नवा मानवनं सांगितलं आहे की मी येऊन उठवलं तरच उठा, नाहीतर नाही, म्हणून तसंच थांबलं. पण थोडा वेळ झालं तरीसुद्धा नवा मानव आलं नाही. अजून जंगल आलं नाही असणार. मग नवा मानवनं मध्येच गाडी का थांबवलं. संकट की काय. विचारानं थरथरलं. काय झालं म्हणून मादी घाबरून विचारत होतं. मी टरकलेलं तरी तिच्या डोक्यावरून हात फिरवून तिला धीर दिलं. गच्च बसून राहिलं. एवढ्यात आमचं बाजूचं दार उघडं. एक काळा काळा मानव गाडीचं झडती, मोठमोठ्याने ओरडतं. त्याच्या मागे नवा मानव. नवा मानव पण ओरडतं. नेहमी हळूच बोलतं, आज मात्र मोठमोठ्याने. दोघांच्यात काय चाललं कळत नाही. त्यांची भाषा समजत नाही. पण काळा मानव झडती. नवा मानव, कशाला घेतो, नको झडती घेऊ, असं काहीतरी. मादीचं थरकाप, ते माझं शरीराला कळतो. तरी तसंच बसून रानातल्या देवाचं आठवण. देवा, देवा रे, सांभाळून ने. एवढ्यात मानव खसकन मेणकापड खेचून काढतं. आम्ही दोघंला उठवलं. पुन्हा नवा मानवशी त्यांच्या भाषेत ओरडलं. आम्ही सापडलं. आता काय होणार. पुन्हा पिंजरात का इथंच मारून टाकणार. आणि एकदम नवा मानव दुसऱ्या मानवची अंगावर उडी.
त्याचं गळा गच्च धरून दाबलं. काळा मानव गुदमरलं तरी हातातली डबी चटकन नवा मानववर. उजेड, मोठा बार, दोघंही पडलेलं, दुसरा मानव घुसमटलेलं. नवा मानवचं केसाळ धिप्पाड अंग, रक्त रक्त. ते ओरडलं, तुम्ही पळा, कसं पळा. आमचं पाय दगड, आम्ही तिथंच उभं, त्याच्यासाठी रडत. नवा मानव ओरडलं, जंगल जवळ, पळा पळा, मीसाठी थांबू नका, सापडाल, मी मरणार. आनंद, माकडसारखं जगलं, माणूससारखं मरणार. सुंदर, पळा पळा. त्याला रक्ताचं चिखलात तसंच टाकून जाणं भयंकर, वाईट, दुःख. पण निघालं. दोघंही काळोखमधून जंगल तुडवत तुडवत गेलं. आणि मादीला एकदम मोठं मोठं कळ, पुष्कळ कळ. ओरडतंय, रडतंय. मी काय करणार. तिथंच पडून ठेवलं. जंगलात शेजारी बसून राहिलं. ते हातपाय झाडतं, इकडून तिकडे वळतं, किंकाळी मारतं. मी देवा 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 करीत बसलेलं. उजेड झालं तसं मी इकडे तिकडे फिरलं. जवळ झरा, हात जोडून पाणी आणलं, मादीचं तोंडावर घातलं, परत आणलं. ती प्यायलं. थोडं हुशार. मी शेजारी बसून. नंतर उठलं आणि शोधत फिरलं. एक गुहा दिसलं. लहान होतं पण छान वाटलं. ओलं नाही, स्वच्छ. मी मादीला उठवलं, धरून नेलं. तिला चालायचं कठीण, पण कसं तरी गुहेत आलं. म्हणालं, असलं कसलं रे हे गुहा. मी म्हणालं, तुला पिंजरा हवं. सगळं सुख असतं, पक्क बांधलेलं असतं, आत गार, खायला प्यायला. तुला पिंजरा हवं. ती म्हणाली, नको, हेच छान, हेच छान. मी हसलं, मग ती देखील हसलं. रात्रभर रडत विवळत होतं, आता हसलं. तेव्हा मला खरं दिवस उजाडलं असं वाटलं. पण आता मादीला नेहमी नेहमी कळ. खूप दुखायचं, सोसायचं नाही. मरते मरते म्हणायचं. मला बघायला दुःख, पण मी काय करणार. गप्प बसून राहायचं. तिचं केसांवर हात फिरवायचं. कधी पिल्लू होणार त्याचं वाट बघायचं. कधी कधी नवा मानवचा आठवण यायचं. खूप चांगलं, इतर मानवहून अगदी निराळं. मेलं, आम्हाला सोडवताना मेलं. देव त्याचं चांगलं करणार. पुढचं जन्म त्याला वडाचं झाड, नाहीतर पाणीचा झरा, असं कशाचं तरी चांगलं देणार. वाट बघता बघता एक दिवस कळ अगदी खूप वाढलं. मादी खरंच मरणार वाटलं. जोरात किंकाळी. सगळं जंगल तिची किंकाळी मागून किंकाळीनं दणदणून गेलं. एवढं कसं हे जन्म कठीण. मी तर कुठलं मादी असं हाल हाल झालेलं पाहिलं नाही. हे पिल्लू एवढं कसं त्रास काढायला लावतं. वाटलं तिचं जीव गेलं. तेवढ्यात जन्म झालं. मादी बेशुद्ध. पाहिलं तर काय, पिल्लू काळं काळं, केसाळ, माकड, मोठं आकार, जड. मी घाबरून गेलो. हे माकड, मानव, हे माणूस नाही. अरे देवा, हे मानव, असं कसं, असं कसं. मादी अजून बेशुद्ध. मी समजलं, माझं मादी मेलं. या राक्षसनं तिचं प्राण घेतलं. जन्माला आलं आणि माकड मायेला ठार मारून बसलं. असं विचार केलं. तेवढ्यात मादी थोडं हालचाल केलं. हालचाल काय केलं तर त्या माकड पिल्लूला जवळ घेतलं. नंतर पुष्कळ वेळानं मादी डोळे उघडलं. आता मरणं नाही, एवढं पक्क. देवा, देवा तू दया केलं, माझं मादी जिवंत ठेवलं. मादीनं डोळं उघडून पिल्लूला पाहिलं. ते केसाळ,
काळोकुट्ट, भयंकर रडायला लागलं. थांबे ना, म्हणालं, मला तुझं पिल्लू हवं होतं. हे पिल्लू तुझं नाही, आमचं पिंजरा राखायचं ते मानव. ते ते नेहमी एका एका मादीला बाहेर काढून न्यायचं, समाधान करून घ्यायचं. दुःख दुःख, पण काय करणार, कोणाला सांगणार. आम्ही रडत बसायचं. मला आठवलं, एकदा मादी पुष्कळ रडत होती. का विचारलं, बोललं नाही, आणखीन रडलं. मादी म्हणाली, आता मी तुझ्याबरोबर नाही राहत. पिल्लूला घेऊन नदीत उडी टाकतं, दोघं मरून जातं. असं म्हणून तिनं पिल्लू उचललं. तेवढ्यात त्या पिल्लूनं मिचमिच करून डोळे उघडलं. पाहतं तर काय, डोळे मादीचं, त्याच्यात आकाश उतरलेलं. मी मादीला म्हटलं, वेडं का तू नदीत उडी मारतं, एवढं सुंदर पिल्लू बुडवतं. हे तुझं पिल्लू म्हणजे माझं पण पिल्लू. मानव असलं तरी थोडं तुझंसारखं माणूसही आहे. त्याला आपण मोठं करू, त्याचा वंश वाढत जाईल. सगळं जगभर असं नवीन माणूस तयार होईल. मानवसारखं हुशार, ताकदवान आणि माणूससारखं. मला शब्द आठवला नाही, तरी मला काय म्हणायचं ते मादी समजलं. तिला ते बरोबर वाटलं आणि तो दिवसपासून आम्ही एक नवीन माणूस तयार करायला सुरू झालं. कथा इथे संपली आहे. कथेपासून बोध घेऊन आपण आपलं माणूसपण शाबूत ठेवूया, म्हणजे ही वेळ भविष्यात सुद्धा येणार नाही. पुन्हा भेटूया नव्या कथेसह.